निबोधत। नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आशा आहे तुमच्या सगळ्यांचा हा आठवडा एकदम मजेत हसत खेळत गेला असेल. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा डोंबिवलीकडून मी तुमचं नचिकेताच्या या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. चला तर मग आजच्या आपल्या या नचिकेताच्या वर्गाला सुरुवात करूया 3 ओंकारांनी आणि प्रार्थनेने. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। 3 ओंकार आणि प्रार्थनेनंतर आता आपण व्यायाम करणार आहोत, पण त्याआधी आपण काही शिथिलीकरणाचा व्यायाम घेणार आहोत. आपण त्याला लुझनिंग एक्सरसाइज असंही म्हणतो. कसं आहे मित्रांनो, गृहपाठ करताना आपण काय करतो, एखादं मोठं उत्तर लिहिण्याआधी काही रिकाम्या जागा एका वाक्यातली उत्तरे सोडवतो ना. शिथिलीकरण एक्सरसाइज हे तसंच आहे. पूर्ण व्यायाम करण्याआधी आपल्या हातापायांना त्या व्यायामासाठी तयार करणं म्हणजे शिथिलीकरणाचे व्यायाम. चला तर मग सुरू करूया. शिथिलीकरणाने आपण सुरुवात करूया. प्रथम ग्रीवा चालन म्हणजेच मानेचे शिथिलीकरण करून घेऊया. पायामध्ये खांद्या एवढे अंतर घ्यायचे आहे. दोन्ही हात पाठीमागे, उजव्या हाताने डाव्या हाताचे मनगट पकडायचे आहे. पाठीचा कणा ताठ हवा. पाठ, मान, डोकं एका सरळ रेषेत. सगळे मिळून आपण आता ही प्रक्रिया करूया. 3 वेळा आपण करणार आहोत. सुरू करायचे आहे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. मान सरळ करून घ्यायची आहे. आता पुढचा प्रकार आपण करूया, ज्याच्यामध्ये मान आपण एकदा उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला वाकवणार आहोत. सगळे मिळून करूया. 3 वेळा आपण करणार आहोत. सुरू करायचं आहे. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. मान सरळ करून घ्यायची आहे. आता पुढचा प्रकार म्हणजे मानेचे ट्विस्टिंग करून घेऊया, ज्याच्यामध्ये एकदा आपण उजव्या बाजूला बघतो आणि एकदा डाव्या बाजूला बघतो. सगळे मिळून करून घेऊया. 3 वेळा आपण करणार आहोत. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. मान सरळ करून घ्यायची आहे. आता पुढचा प्रकार स्कंध संचालन करूया, म्हणजेच खांद्यांचे शिथिलीकरण. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आहेत. पाठीचा कणा ताठ हवा, पण खांद्यांवरती ताण नको. दोन्ही हात शरीराच्या बाजूला मांड्यांलगत सरळ ठेवून घ्यायचे आहेत. आपण आता सुरुवात करूया. प्रथम उजव्या हाताने. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. विरुद्ध दिशेने. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. डाव्या हाताने. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. विरुद्ध दिशेने. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. आता दोन्ही हातांनी करायचं आहे. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. विरुद्ध दिशेने. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. आता कटी संचालन म्हणजेच कमरेचे शिथिलीकरण आपण करणार आहोत. 4 प्रकारे हे शिथिलीकरण आपण करतो. प्रथम पुढे आणि मागे वाकण्याची प्रक्रिया आपल्याला करायची आहे.
5 वेळा आपण हे करणार आहोत. सुरू करायचे आहे. एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे. श्वास घेत सरळ व्हायचे आहे. आता कमरेच्या दोन्ही बाजूंचे शिथिलीकरण करूया. सगळे मिळून आपण करून घेऊया. सुरुवात करायची आहे. एकम द्वे, 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 एकम द्वे. आता पुढचा प्रकार करूया, ज्यामध्ये आपण पायामध्ये अंतर घेऊन खाली वाकत कमरेला पीळ देतो. आता सर्वांनी मिळून ही प्रक्रिया करूया. एकम द्वे, 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 एकम द्वे. विश्रांती. आता कमरेला पीळ देणे म्हणजेच ट्विस्टिंग करून घेऊया. आपण आता सुरू करणार आहोत. सगळे मिळून 20 वेळा आपापल्या मनामध्ये हा काउंट करा आणि आपापल्या गतीने करा. मी अंक मोजणार नाहीये. सुरू करायचं आहे. विश्रांती. गुडघे, मांड्या आणि कमरेचे सांधे यांचे शिथिलीकरण आपण एका मजेदार व्यायामाने करू. पायामध्ये खांद्यापेक्षा थोडं जास्त अंतर घ्यायचं, साधारणपणे अर्धा मीटरचं. आता मी म्हणेन जय बजरंगा, तुम्ही म्हणायचं हुप्पा होईया. सुरुवात करायची. 5 वेळा करायचं आहे. जय बजरंगा, हुप्पा होईया, जय बजरंगा, हुप्पा होईया, जय बजरंगा, हुप्पा होईया, जय बजरंगा, हुप्पा होईया, जय बजरंगा. हुप्पा होईया. विश्रांती. दीर्घ श्वास, प्रदीर्घ उच्छ्वास. मांड्यांचे सांधे आणि मांड्यांच्या स्नायूंसाठी एक खूपच महत्त्वाचा आणि उपयोगी असा शिथिलीकरण व्यायाम म्हणजे फुलपाखरू ताण किंवा बटरफ्लाय स्ट्रेच. तो कसा करायचा ते आपण बघून घेऊया. त्यासाठी खाली बसून घ्यावे. सर्वांनी मिळून आता आपण ही क्रिया करणार आहोत. 20 वेळा करायचे आहे. अंक दिले जाणार नाहीत. आपापल्या वेगाने सुरू करायचे आहे. विश्रांती. दोन्ही पाय सरळ करून घ्यायचेत. पायामध्ये अंतर. हात शरीराच्या मागे जमिनीवरती टेकवून घ्यायचे आहेत आणि मान खांद्यावरती ठेवून घ्यायची आहे. काही काळाची विश्रांती आपण करणार आहोत. कसं वाटतंय मित्रांनो? आली की नाही तरतरी? चला तर मग आता आपल्या मुख्य व्यायाम प्रकाराकडे वळूयात. आज आपण करणार आहोत सूर्यनमस्कार. तुम्हा सर्वांना शाळेतल्या पीटीच्या तासामुळे माहीत असेलच की सूर्यनमस्कार हे कसे करतात. अगदी बरोबर. 12 प्रकारांनी हा व्यायाम प्रकार करता येतो. एक अत्यंत सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार. चला तर मग सुरू करूया. Ekam. Bend backwards. Stretch your hands back. Bend back maximum from the coccyx region. Dve. Forward bending. Bend down from your lower lumbar region. Face touching the knees. Palms by the side of your feet. Trini. Take your right leg back. Look up. Give a fine stretch to the whole body. Left foot between the two palms.
right leg stretched back. Chattare. Take your left leg back, join the toes, keep the spine in a slanting position without any bend, gaze forward. Pancha. Slowly rest your knees on the ground, sit down. Shata. Sastanga Namaskar. Come up, go down, chest touching the ground, palms by the side of the chest, knees touching the floor. Sapta. Give a fine stretch to the whole body. Knees above the ground. Feel the stretch from the toes to the palms. Look up. Ashta. Inverted V position. Look down. Heels resting on the ground. Push your neck inside. Let your head touch the ground. Knees straight. Nava. Return to position number 5. Knees on the ground. Sit comfortably. Dasha. Right leg forward between the two palms. Look up. Stretch maximum. Ekadasha. Bring the left leg forward. Knees straight. Padahastasana position. Dwadasha. Come up to the Namaskara position. मित्रांनो, आता आपण एक गीत घेणार आहोत. गाणं आपण दिवसभरात बऱ्याचदा अनेक गाणी ऐकतो का नाही? काही गाण्यांवर आपण उभ्या उभ्या डान्स करतो, तर काही गाणी आपण स्वतः हळूच गायला लागतो. केंद्राचीही अशीच काही मस्त गीतं आहेत. चला तर मग त्यातलंच एक गीत आपण सगळे ऐकू. हम हैं सुपूत भारत के, हम हैं बंदे ईश्वर के, हम हैं सुपूत भारत के, हम हैं बंदे ईश्वर के. देश हमारा विशाल है, कौम हमारी महान है, लक्ष्य हमारा ऊंचा है, मार्ग हमारा दुर्गम है. हम हैं सुपूत भारत के, हम हैं बंदे ईश्वर के. व्रत मत छोड़ो जीवन का, पथ मत छोड़ो मंजिल का. आगे आगे बढ़ना है, कदम मिलाकर चलना है. हम हैं सुपूत भारत के, हम हैं बंदे ईश्वर के. हो आंधी या हो तूफान, होठों पर हो नित मुस्कान. वतन के खातिर जीना है, वतन के खातिर मरना है. हम हैं सुपूत भारत के, हम हैं बंदे ईश्वर के. हम हैं सुपूत भारत के, हम हैं बंदे ईश्वर के, हम हैं बंदे ईश्वर के. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक नद्या आहेत. काही बारमाही वाहणाऱ्या आहेत, ज्यांच्यावर खूप मोठी धरणं आहेत, तर काही पावसाळ्यातल्या एखाद्या ओहळाप्रमाणे. तर चला तर मग या नद्यांविषयीची रंजक माहिती आपण सगळेजण आता समजून घेऊयात. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या 5 नद्या. नर्मदा नदी महाराष्ट्रातील प्रमुख 5व्या क्रमांकाची नदी आहे. नर्मदा नदी भारतातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये नर्मदा नदीचा क्रमांक 5वा येतो. नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेश राज्यातील अमरकंटक येथे होतो. ही नदी भारताच्या मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या 3 राज्यातून वाहते. नर्मदा नदी ही एकूण 1312 किलोमीटर वाहते. मध्य प्रदेश राज्यात 1078 किलोमीटर,
महाराष्ट्र राज्यात 72 ते 74 किलोमीटर, तर गुजरात राज्यात 160 किलोमीटर वाहते. नर्मदा भारतीय उपखंडातील 5व्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते. नर्मदेला रेवा असेही नाव आहे. नर्मदा गुजरातच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावरील भरूच शहराजवळ खंबायताच्या आखातास म्हणजेच अरबी समुद्रास जाऊन मिळते. नर्मदा नदीवर महत्वाची 30 धरणे आहेत. यामध्ये महत्वाचे म्हणजे भारतातील सर्वात मोठा जलसाठा असलेले धरण इंदिरा सागर धरण, तसेच सरदार सरोवर हे देखील महत्वाचे धरण आहे. हिंदू धर्मामध्ये नर्मदा नदीला फार पवित्र स्थानी मानले जाते. त्यामुळेच बरेचसे भाविक नर्मदा परिक्रमा करतात. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. तापी नदी महाराष्ट्रातील प्रमुख 4थ्या क्रमांकाची नदी आहे. तापी नदी भारतातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये 10व्या क्रमांकाची नदी आहे. तापी नदी. या नदीला ताप्ती असेही म्हणतात. तापी नदीचा उगम मध्य प्रदेश राज्यात बैतूल जिल्ह्यात मुलताई येथे होतो. ही नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या 3 राज्यातून वाहते. या नदीचे एक वैशिष्ट्य आहे. भारतातील पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या 3 प्रमुख नद्यांपैकी ही एक आहे. ही नदी 724 किलोमीटर वाहते. तापी नदी सुरत शहरा शेजारी गल्फ ऑफ खंबात या ठिकाणी अरबी समुद्राला जाऊन मिळते. या नदीवर प्रमुख 3 धरणे आहेत. ती म्हणजे उकाई धरण, काकरापार धरण, हतनूर धरण. तापी नदीच्या पूर्णा, गिरणा, वाघुरा या 3 उपनद्या आहेत. भीमा नदी महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाची नदी आहे. भीमा नदी. भीमा नदीचा उगम महाराष्ट्र राज्यातील भीमाशंकर या ठिकाणी होतो. भीमा नदी 861 किलोमीटर वाहते. भीमा नदी कर्नाटकात रायचूर जवळ देवसुगर येथे कृष्णा नदीला मिळते. भीमेला उजवीकडून भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, नीरा तर उजवीकडून घोड व सीना या नद्या येऊन मिळतात. भीमा नदीची नीरा नदी ही उपनदी सोलापूर जिल्ह्यातील नरसिंगपूर नीरा या गावाजवळ भीमेला मिळते. मुळा, मुठा आणि भीमा नदीचा संगम रांजणगाव सांडस येथे होतो. भीमा नदीचे पाणलोट क्षेत्रफळ 46,000 चौरस किलोमीटर इतके आहे. महाराष्ट्रात पावसाळ्यात भीमेला अनेकदा पूर येतो. भीमा नदीवर एकूण 22 धरणे आहेत. भीमा पंढरपूर जवळून वाहताना चंद्रकोरीप्रमाणे वळण घेते, म्हणून तिला पंढरपुरात चंद्रभागा असेही म्हणतात. भीमा नदीकाठची मंदिरे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकरचे मंदिर, सिद्धटेक येथील अष्टविनायकांपैकी एक असलेले गणपतीचे मंदिर, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील विठोबाचे मंदिर, कर्नाटकातल्या गाणगापूरचे दत्त मंदिर हे गुलबर्गा जिल्ह्यात आहे. कृष्णा नदी महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी 2ऱ्या क्रमांकाची नदी आहे कृष्णा नदी. कृष्णा नदीचा भारतातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये 3रा क्रमांक येतो. कृष्णा नदीचा उगम सह्याद्रीमध्ये
महाबळेश्वर जवळ होतो. ही नदी भारताच्या महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशमधून वाहते. कृष्णा नदी 1400 किलोमीटर वाहते. कृष्णा नदी हॅमसाला देवी या ठिकाणी आंध्र प्रदेश राज्यात बंगालच्या उपसागरास मिळते. वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, तुंगभद्रा, घटप्रभा, भीमा इत्यादी कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. कृष्णा नदीवरील महत्त्वाची धरणे धोम धरण, अलमट्टी धरण, श्रीशल्यम धरण, नागार्जुन सागर धरण ही आहेत. गोदावरी नदी महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी आणि सर्वात लांब नदी आहे गोदावरी नदी. भारतातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे गोदावरी नदी. या नदीला दक्षिण गंगा असेही म्हटले जाते. गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरीच्या पर्वतरांगेतून होतो. गोदावरी नदी 1465 किलोमीटर वाहते. इंद्रावती, मंजिरा, बिंदुसरा इत्यादी गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. गोदावरी नदीवरील महत्त्वाची धरणे औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे धरण गोदावरी नदीवर आहे. गंगापूर हे धरण गोदावरी नदीवरच नाशिक जिल्ह्यात आहे. तसेच नांदूर, मध्यमेश्वर हे धरण देखील नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीवर आहे. गोदावरी नदी आंध्र प्रदेश राज्यात राजमहेंद्रवरम शहराजवळ अनेक शाखात विभक्त होऊन पुढे बंगालच्या उपसागरास मिळते. हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवरती किल्ल्यांचे, मंदिरांचे आणि जनरल नॉलेजचे भरपूर व्हिडिओ आहे. ते पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंकवर नक्की पहा. धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही बऱ्याच जणांनी समुद्र तर अनेकदा पाहिला असेल. कोणी मुंबईचा पाहिला असेल तर कोणी आपल्या गावी मस्त रेती पसरलेला, दूरपर्यंत संपतच नाही असा वाटणारा लांबवर किनारा असलेला असा समुद्र आणि त्यात येणाऱ्या मोठ्या मोठ्या लाटा. तुम्हाला कल्पना आहे या लाटांमागच्या विज्ञानाची? नेमक्या काय येतात या लाटा आणि इतक्या मोठ्या कशा बरं होतात? चला तर मग लाटांविषयीची रंजक माहिती आता आपण सगळे जाणून घेऊया. नमस्कार बालमित्रांनो, कुतूहलच्या ह्या भागामध्ये आज आपण काय बघणार आहोत? कारण आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश म्हणजे ज्ञानोबा तुम्हा मुलांसारखाच खूप तल्लख बुद्धीचा आहे, सपखळ आहे आणि सारखे त्याच्या मनात प्रश्न उठत असतात. त्याच्या आजूबाजूचे शेजारी पाजारी, टीचर्स आणि घरचे आई वडील पण खूप वैतागून गेले होते त्याच्या प्रश्नांमुळे. पण आता त्याचे आजोबा जवळच राहायला आले आहेत आणि मग आजोबा म्हणजे भारीच प्रस्त आहे. आजोबांना काहीही विचारलं की त्यांना खूप आनंद होतो आणि ते खूप निमूटपणे, खूप नीटपणे त्याला सगळं समजवतात. तर त्या दिवशी पण असाच ज्ञानोबा आजोबांकडे पोहोचला तेव्हा आजोबा एक जुना अल्बम काढून बघत होते. ज्ञानोबा म्हणाला, आजोबा काय बघताय तुम्ही? आजोबा म्हणाले, अरे बाळा, ह्या बघा अल्बम. हा अल्बम तेव्हाचा आहे जेव्हा आम्ही बऱ्याच वर्षापूर्वी अलिबागला गेलो होतो. तुझे बाबा पण तेव्हा कॉलेजमध्ये, शाळेमध्ये होते मला वाटतं. अच्छा, अरे वा, काय सुंदर समुद्र आलाय या फोटोमध्ये आणि किल्ला पण चक्क दिसतोय मस्त. म्हणजे काय, किल्ला आहेच तिथे अलिबागचा, तो दिसणारच ना रे बेटा. अहो आजोबा, तुम्हाला सांगू का,
बोल. आम्ही गेलो होतो 2 वर्षापूर्वी अलिबागला आणि आम्ही तिथे पोहोचलो आणि जोरजोराच्या लाटा येत होत्या. किल्ला आम्हाला दिसलाच नाही. बाबा म्हणाले आता भरतीची वेळ आहे. भरतीमध्ये खेळायला खूप 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 आवडतं. खूप वेळ आम्ही खेळलो, दंगामस्ती केली. पण आम्ही जेव्हा निघत होतो तेव्हा अंदुकचा किल्ला आम्हाला दिसला. पण त्या किल्ला वगैरे काही दिसतच नव्हता. एवढ्या पाण्याच्या लाटांचा मुळे तो लपून गेला होता. खरं आहे तुझं म्हणणं. अलिबागचा जो किल्ला आहे ना, तो ओहोटी सुरू होताच जायचं तिथे आणि मगच आपण बघू शकतो. आतमध्ये 2-3 तास लागतात बघायला आणि जायला पण 15 ते 20 मिनिटं किंवा आपण घोड्यावरही जाऊ शकतो. पण भरती असेल तर मग आपल्याला आणि परत लवकर यायचं असेल, नो यूज. काहीच उपयोग नाहीये. त्या किल्ल्यापर्यंत जायचा काहीच मार्गच नाहीये. आजोबा पण एक विचारू का? हे भरती आणि ओहोटी आहे तरी काय आजोबा? बघा ना, एवढ्या जोराजोराच्या लाटा येतात आणि मग काही तासांनी त्या सगळ्या लाटा परत जातात. आणि ही जादू म्हटली पाहिजे की जो किल्ला आधी आपल्याला दिसत नाही तो अचानक दिसू लागतो आणि असा छोटा मोठा किल्ला नाहीये, भव्य किल्ला आहे. तुझं म्हणणं खूप बरोबर आहे बाळा. पण हे भरती आणि ओहोटी जे आहे हे जादू वगैरे नाहीये. हे जे आहे एक नैसर्गिक क्रिया आहे. त्याच्या मागे शास्त्र आहे. सांगा ना आजोबा मला, काय शास्त्र आहे त्या भरती आणि ओहोटीच्या मागे? मला काहीच कळत नाही. सांगतो बेटा, सांगतो. आधी तू मला सांग, तुला आपल्या ह्या पृथ्वीबद्दल काय काय माहित आहे? अगदी थोडक्यात 3-4 वाक्यात सांग, काय काय माहिती आहे तुला? सांगतो आजोबा. आपली ही पृथ्वी न गोल आहे आणि ही पृथ्वी सूर्याच्या अवतीभवती एका वर्षात एक गोल चक्कर पूर्ण करते, एक राऊंड पूर्ण करते. आणि ह्या पृथ्वीच्या आसपास आपला चांदोबा तो पण फिरत असतो, गोल गोल फिरतो. आणि पृथ्वी, सूर्य आणि चांदोबा हे सगळे मिळून खूप नवीन नवीन दृश्य आपल्याला बघायला मिळतात. बरोबर आहे. आणखीन काय माहिती आहे पृथ्वीबद्दल? मला सांग, पृथ्वीवर पाणी जास्त आहे की जमीन जास्त आहे? आजोबा, पृथ्वीवर 71% 71% पाणी आहे आणि 29% लँड आहे. सॉलिड लँड म्हणजे जमीन. अरे मला सांग, मग एवढं पाणी आहे, ते पाणी कुठे कशामध्ये असतं? त्यात काय 5 महासागर आहे, बरेचसे समुद्र आहेत, नद्या, तालाब, आणखीन बऱ्याचशा विहिरी, अशा पाण्याचे बरेचसे सोर्सेस आहे आपल्या पृथ्वीवर. म्हणजे तुझं म्हणणं आहे की पृथ्वीवर जास्त पाणी आहे, हो ना? आणखीन अजून सांग, पृथ्वीबद्दल काय माहिती आहे तुला? आजोबा, आपल्या पृथ्वीजवळ एक खूप छान शक्ती आहे. शक्ती म्हणजे पृथ्वीवरनं काही पण वस्तू वर फेकली ना तर ती खाली येते. अच्छा, आणि ह्या शक्तीला काय म्हणतात? आजोबा, ह्या शक्तीला म्हणतात गुरुत्वाकर्षण शक्ती या ग्रॅव्हिटी. आपल्या अर्थकडे ग्रॅव्हिटी आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, सगळ्या वस्तूंवरती टाकते आणि म्हणून तर आम्ही उडी मारतो आणि परत खाली येतो, वर कधी जात नाही. बरोबर, अगदी बरोबर. तुझं उत्तर एकदम बरोबर आहे. तर जशी पृथ्वीजवळ गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ना, तशी सूर्य, चंद्र आणि बाकी सगळ्या ग्रहांजवळ पण आहे. आणि ते पण आपल्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा सारखा दुसऱ्या वस्तूंवर प्रभाव टाकायचा प्रयत्न करत असतात. आता आपली पृथ्वी, त्याच्या सगळ्यात जवळची खगोलीय वस्तू म्हणजे तुला माहिती आहे चंद्रमा, चांदोबा ज्याला तू म्हणतो. तर हा जो चंदामामा आहे तो पृथ्वीवर सारखा आपल्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा प्रभाव टाकत असतो. आपली पृथ्वी गोल गोल फिरते आणि आपण 24 तासात एक राऊंड पूर्ण करतो आणि त्या 24 तासामध्ये
समजा आपल्याला रात्री 9 वाजता चंद्र दिसला, तर मग दुसऱ्या दिवशी आपल्याला चंद्र 9 वाजायला 50 ते 52 मिनिटं कमी, 9 वाजल्यावर 50 ते 52 मिनिटावर आपल्याला चंद्र दिसेल. म्हणजे चंद्रमा दर दिवशी 52 मिनिटं उशिराने उगतो. म्हणजे आज 9 वाजता उगला तर उद्या 9 वाजून 52 मिनिटावर उगवेल आणि त्याचा साईज पण कमी जास्त होतो. ही चंद्राची मजा माहिती आहे ना तुला? हो आजोबा, माहिती आहे. आणि हा चंद्र जो आहे पृथ्वीवर आपला गुरुत्वाकर्षण बल टाकत असतो आणि त्यामुळे पृथ्वीच्या वस्तू, आणि सगळ्यात जास्त वस्तू कोणती आहे पृथ्वीवर? पाणी. ते पाणी वर ओढलं जातं आणि ते पाणी वर ओढल्याचा क्रियेला आपण म्हणतो भरती. भरतीला इंग्लिशमध्ये म्हणतो हाय टाईड आणि हिंदीमध्ये म्हणतो ज्वार. भरती आणि ओहोटी, हाय टाईड, लो टाईड, ज्वार, भाटा, हे झाले भरतीचे वेगवेगळे नाव, भरती आणि ओहोटीचे. तर ही जी भरती आहे ती चंद्र जेव्हा पृथ्वीचा जवळ असतो आणि तेव्हा तो एवढा जास्त फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स टाकतो की पृथ्वीवर खूप उंच उंच पृथ्वीचं पाणी वर उधाण घेतं आणि त्यामुळे काय होतं? हाय टाईड होतो. आणि जेव्हा चंद्र तिथेच असतो, चंद्र खूप हळूहळू फिरतो, पण आपली पृथ्वी तर आत्ता समजा 9 वाजता आपण चंद्र बघतोय आणि 9 वाजता हाय टाईड आहे, तर मग आपण बघू की 6 तासांनी आपली पृथ्वी चंद्राला काटकोनावर म्हणजे राईट अँगलवर पोहोचलेली असेल. तेव्हा आपल्या पृथ्वीपासून म्हणजे आपल्या जागेपासून जिथून आपण बघतोय चंद्राचा अंतर जास्त होईल. मग तेव्हा ओहोटी होते. परत 6 तासांनी आपण जिथे होतो त्याच्या अपोजिट डायरेक्शनवर पोहोचतो आणि परत आपण बघतो की आपल्याला भरती मिळते. म्हणजे 12 तास 25 मिनिटांनी 12 तास 25 मिनिटांनी आपल्याला परत भरती बघायला मिळते आणि 6 तास आणि 12.5 मिनिटांनी आपल्याला ओहोटी मिळते. आणि मग परत अपोजिट डायरेक्शनहून आपण 90 डिग्रीवर आलो, राईट अँगलवर आलो की परत आपल्याला ओहोटी मिळते आणि मग परत आपण येतो आपल्या जागी आणि आपल्याला भरती मिळते. तर 24 तासात आपल्याला 2दा भरती आणि 2दा ओहोटी अशी मिळते. हा मजा आहे ना. आणि हा सगळा चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आहे. सूर्य पण गुरुत्वाकर्षण शक्ती आपल्या पृथ्वीवर टाकतो, पण सूर्य खूप लांब आहे. पण पौर्णिमा आणि अमावस्याच्या वेळेस काय होतं की पृथ्वी, सूर्य आणि चंद्र एकाच रेषेमध्ये येतात आणि त्यामुळे यात पृथ्वीमध्ये असते एकीकडे चंद्र एकीकडे सूर्य म्हणजे पौर्णिमा. या सूर्य आणि पृथ्वीचा मध्ये चंद्र म्हणजे की अमावस्या. तर ह्या 2 वेळेस गुरुत्वाकर्षण शक्ती सगळ्यात स्ट्रॉंग असते आणि त्यामुळे आपल्याला खूप मोठ्या मोठ्या उंच उंच लाटा मिळतात भरतीच्या वेळेस आणि तेवढंच ओहोटीच्या वेळेस पाणी आतमध्ये जास्त सरकतं. तर हे आहे गणित भरती आणि ओहोटीचं, गुरुत्वाकर्षण शक्ती चंद्र आणि सूर्याची. आणि थोडासा ह्याच्यामध्ये पृथ्वीचा गोल गोल फिरण्यामुळे पृथ्वीपासून जो एक सेंट्रिफ्युगल फोर्स असतो तो सुद्धा काम करतो. पण ते सगळं गणित आहे, फिजिक्स आहे आणि ते तुम्ही नंतर वाचालच. पण सध्या करता तुम्हाला एवढं ज्ञान जे मिळालं ते भरपूर आहे, पुष्कळ आहे. आता सांग मला, तुला आवडली की नाही भरती आणि ओहोटीची ही गोष्ट म्हणजे त्याच्या मागचं विज्ञान तुला कळलं का? आजोबा कळलं, पण मला सांगा, समजा मी अलिबागला जातोय आणि मला बघायचंय की भरतीची वेळ कोणती, तर ती आपल्याला कशी कळेल आजोबा? हे बघ, त्याकरता अलिबागलाच एक मोठा बोर्ड लावलेला आहे त्यांनी आणि त्या बोर्डवर त्यांनी जे लिहिलंय आणि मग मी इंटरनेटवरही बघितलं तर ते त्यांचं काय म्हणणं आहे की आपल्याला जर का आपल्या हिंदू तिथी माहित असतील, म्हणजे समजा पौर्णिमाची तिथी कोणती असते तुला माहितीये का? पौर्णिमा म्हणजे 15वा दिवस. हो, तर त्या 15ला जर का आपण 0.8
0.8 मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल? आधी तू काय कर, 15ला 8 गुणा कर. 8 15 15 8 किती असतं सांग. 15 8 किती असतं? एवढा विचार करतोय? अरे तुम्हाला टेबल्स येत नाही का? येतात ना आजोबा. मग 15 8 120. ती बरोबर. 15 8 120. आणि आता आपण 8च्या जागी 0.8 करतोय. मग तो आपण 0 उडवून द्यायचा म्हणजे 12. तर पौर्णिमेला साधारणतया 12 ते 1चा सुमारास हाय टाईड म्हणजे भरती ज्वार राहील आणि त्याच्या बरोबर 6 तास आणखीन 12.5 मिनिटाने आपल्याला ओहोटी मिळेल. म्हणजे साधारण संध्याकाळी 6 6:30ला आपल्याला ओहोटी मिळेल. परत 12 तास 25 मिनिटांनी आपल्याला भरती मिळेल आणि परत आपल्याला ओहोटी मिळेल. तर अशी आपल्याला 24 तासात 2दा भरती आणि 2दा ओहोटी बघायला मिळेल. अशा तू कोणत्याही हिंदू तिथीला 0.8 0.8 मल्टिप्लाय केलं, गुणा केला तर तुला त्या दिवशी भरती साधारणतः किती वेळ येईल, किती वाजता येईल त्याचा अंदाजा लागू शकतो. आणि हे गणित एकदम अचूक सांगू शकत नाही कारण त्यावेळेस बऱ्याचदा वारं जास्त असतं, विंडचं डायरेक्शन कसं असतं, थंडी गरमी सगळ्याचं बघावं लागतं. पण तरी साधारणतः आपल्याला 1 तासाचा सुमारास जी तिथी असेल त्या तिथीत भरती केव्हा येणार त्याचा अंदाजा लागला की आपल्याकरता पण आणि जी लोक समुद्रात कामं करतात, मासे पकडायला जातात, या मोठ्या मोठ्या शिप्स आणि जहाज वगैरे सगळे जातात त्यांच्याकरता पण हे नॉलेज, हे ज्ञान उपयोगी ठरेल. तर अशी आहे आपली भरती आणि ओहोटीची गोष्ट. आणि पुढच्या वेळेस तू आणखीन एक नवीन प्रयोग कर म्हणजे मलाही मजा येईल आणि तुलाही मजा येईल आणि आपण मग आपल्या तुझ्या इतर मित्रांबरोबर पण शेअर करू. आता ह्यानंतर मी थोड्याशा स्लाइड्स दाखवणार आहे आणि शेवटी एक प्रश्न विचारणार आहे आणि तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर द्यायला नक्की जमेल आणि आवडेल पण अशीच मला आशा आहे. धन्यवाद. थँक्यू. काय मित्रांनो, लाटांबद्दलची माहिती रंजक, इंटरेस्टिंग होती का नाही? आशा आहे तुम्हा सगळ्यांना ही माहिती नक्कीच खूप आवडली असेल. चला तर मग आता आपण सगळे काही खेळ खेळूयात. नाही आपल्याला क्रिकेट, बॅडमिंटन किंवा मोबाईलवरचे गेम नाही खेळायचे बरं का. तर काही साधे सोपे मजेशीर खेळ, अगदी आपल्या आजूबाजूला असलेल्या रोजच्या साधनं वापरून खेळले जाणारे काही गमतीदार खेळ. चला तर मग करूयात सुरुवात. पण बिस्लरी बांधलेली आहे. प्रत्येक बिस्लरीमध्ये थोडं पाणी आहे. थोडं पाणी प्रत्येक बिस्लरीमध्ये आपण टाकलेलं आहे आणि ती बिस्लरी विद्यार्थ्यांच्या कमरेला बांधलेली आहे. खेळ खूप मजेशीर आहे. तुम्हाला खूप हसू येणार आहे. तर हसा, खेळा, मस्त राहा आणि हा खेळ आपल्या शाळेत नक्कीच घ्या. तर चला सुरू करूया या खेळाला. तर पहा, या विद्यार्थ्यांना त्या बिस्लरीच्या साहाय्याने हा चेंडू लोटत त्या रेषेच्या पार करायचा आहे. ती जी रेषा दिसत आहे त्या रेषेच्या पार हा चेंडू करायचा आहे. ज्याचा चेंडू अगोदर ती रेषा पार करणार आहे तो या खेळात विजयी होणार आहे. तर करायचं खेळायला सुरू.
काय मित्रांनो, खेळून खेळून दमलात ना? हुश, बसून घ्या, एकदम शांतपणे बसून घ्या. तर आता याच्यानंतर आपण सगळेजण एक खूप छान अशी गोष्ट ऐकणार आहोत. गोष्ट आहे स्वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या पत्नींची, अर्थात आदरणीय शारदामाँ यांची. चला तर मग आपण सगळे गोष्ट ऐकूया. गुरु मा शारदा देवींची शिकवण. स्वामी विवेकानंद यांच्या गुरूंचं नाव रामकृष्ण परमहंस. स्वामी विवेकानंद कोणतेही काम करण्यापूर्वी आपल्या गुरूंशी चर्चा करत, त्यांचा सल्ला घेत, त्यांचे विचार लक्षात घेत आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन मगच ते काम करत. स्वामी विवेकानंदांच्या गुरूंनी 16 ऑगस्ट 1886ला देहविसर्जन केलं. महासमाधी घेतली, म्हणजेच त्यांचा मृत्यू झाला. इसवी सन 1893मध्ये अमेरिकेतील शिकागो या शहरात सर्वधर्म परिषदेचं आयोजन केले होते. जगातील सर्व धर्मांचे प्रतिनिधी तेथे जमणार होते. त्या संमेलनाला हिंदू धर्मांचे प्रतिनिधी म्हणून स्वामीजींनी जावे असे सर्वांना वाटत होते. पण स्वामीजींना मात्र वाटत होते की देवाचा प्रत्यक्ष आदेश म्हणजे गुरूचा आदेश मिळाल्याशिवाय आपण जाणे योग्य नाही आणि आपण अमेरिकेला जावे अशी देवाची इच्छा असेल तर आपल्याला तसा आदेश मिळेलच अशी त्यांची खात्री होती. आणि खरंच एक दिवस त्यांना त्यांचे गुरु म्हणजे रामकृष्ण परमहंस त्यांना ध्यान करीत असताना दिसले. तरीही त्यांची पूर्ण खात्री पटली नाही. शेवटी त्यांनी माताजींना म्हणजेच गुरुपत्नी श्री शारदादेवींना याबाबत विचारायचे ठरवले. कोण होत्या माताजी किंवा माँ? तर रामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी, ठाकूरांचे सर्व भक्त त्यांना आपली आईच मानत. ते शारदादेवी यांच्याकडे गेले, पायाला हात लावून नमस्कार केला आणि सांगितलं की सर्व धर्म परिषदेसाठी हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून भाषण करण्यासाठी अमेरिकेला जायचे आहे. आपला आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो आहे. त्यावर शारदामाँ म्हणाल्या, तुम्ही उद्या पुन्हा या. तुम्ही तेथे जाण्यास योग्य आहात की नाही याचा विचार करावा लागेल. म्हणजे शारदामाँचे म्हणणे ऐकून स्वामीजी चिंतित पडले. ते पुन्हा दुसऱ्या दिवशी आशीर्वाद घेण्यासाठी माँ शारदांकडे गेले. जेव्हा विवेकानंद तिकडे गेले तेव्हा माँ शारदा स्वयंपाकघरात होत्या. विवेकानंद म्हणाले, माँ, मी आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. हे ऐकून माँ शारदा म्हणाल्या, ठीक आहे, मला तो समोरचा चाकू देशील का? मला भाजी चिरायची आहे. विवेकानंदाने चाकू उचलला आणि माताजींना दिला. चाकू घेऊन माताजींनी विवेकानंदांना आशीर्वाद दिला. माताजी म्हणाल्या, माझे संपूर्ण आशीर्वाद आहेत. माताजींचा आशीर्वाद घेऊन सुद्धा ते बेचैन होते. मला समजत नाही की चाकूचा आणि आशीर्वाद देण्यामागे काय संबंध आहे. त्यांनी याबाबत माताजींना विचारले. तेव्हा माताजी म्हणाल्या, जेव्हा दुसरे कोणी चाकू देतात तेव्हा धारवाली बाजू दुसऱ्याकडे असते, पण तू तसं केलं नाहीस. धारवाली बाजू आपल्याकडे ठेवली, त्यामुळे माझे तुला आशीर्वाद आहेत. मुलांनो, म्हणजे दुसऱ्याला इजा होऊ नये ही काळजी त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी घेतली होती. एरवी आपण चाकू देताना किंवा सुरी देताना तिचं धार असणारा टोक हे आपण समोरच्या व्यक्तीकडे असतो. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला इजा होत असेल किंवा नाही याचा विचार आपण करत नाही. पण स्वामीजींच्या नकळत किंवा त्यांच्या हातून असं घडलं की त्यांनी ती धारवाली बाजू जी होती ती आपल्याकडे ठेवली
म्हणजे की दुसऱ्याला ते पातं लागणार नाही याची काळजी त्यांनी घेतली. अशाच तऱ्हेने तो इतर व्यक्तींची सुद्धा त्या ठिकाणी काळजी घेईल याची खात्री त्यांना होती आणि हे समजून त्यांना आशीर्वाद दिला. तर मित्रांनो, कशी वाटली गोष्ट तुम्हाला? आशा आहे तुम्हाला ही गोष्ट पण खूप आवडली असेल. चला तर मग आता आपल्या ॲक्शन सॉन्गसाठी आपण सगळेजण तयार होऊयात. आता सगळ्यांनी आपल्या जागेवर उभं राहायचं आणि दादासारखंच गाणं म्हणता म्हणता त्यावर हावभाव अर्थात ॲक्टिंग करायची. चला तर मग सुरू करूया आपला हा मजेशीर असा ॲक्शन सॉन्ग. चंदा की गोद में तारों की छाव में हम सैर करने जाएंगे, हम सैर करने जाएंगे, मगर कैसे जाएंगे? सोचो 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 भाई सोचो, हाँ सब सोचो भाई, तुम भी सोचो. आइडिया, हम साइकिल से जाएंगे. किटलिंग 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 ठप. अरे तो टायर पंक्चर हो गया. चंदा की गोद में तारों की छाव में हम सैर करने जाएंगे, हम सैर करने जाएंगे, मगर कैसे जाएंगे? सोचो भाई सोचो. आइडिया, हम बाइक से जाएंगे. चंदा की गोद में तारों की छाव में हम सैर करने जाएंगे, हम सैर करने जाएंगे, मगर कैसे जाएंगे? हम कार से जाएंगे, कार से. अरे पेट्रोल खत्म. चंदा की गोद में तारों की छाव में हम सैर करने जाएंगे, हम सैर करने जाएंगे, मगर कैसे जाएंगे? सोचो भाई सोचो. आइडिया, हम हेलीकॉप्टर जाएंगे. अरे पेट्रोल खत्म हो गया. चंदा की गोद में तारों की छाव में हम सैर करने जाएंगे, हम सैर करने जाएंगे, मगर कैसे जाएंगे? सोचो भाई सोचो. आइडिया, हम रॉकेट से जाएंगे, रॉकेट से. ये तो सपना था. मित्रांनो, आपल्या भारतामध्ये ईशान्य-पूर्व भागामध्ये अनेक छोटी छोटी राज्य आहेत. या राज्यांची संस्कृती आपल्याहून भिन्न आहे. अगदी खाण्याच्या प्रकारांपासून ते डान्स फॉर्म्सपर्यंत सर्व काही वेगवेगळं आहे. चला तर मग आपल्या कुणाल सुतवणे या दादाकडून आज जाणून घेऊयात आसाम या आपल्या एका ईशान्य-पूर्व भागातल्या राज्याविषयी. नमस्कार बालदोस्तांनो. पहिल्या याच्यात तुम्ही ओळख ईशान्य भारताची मध्ये आपण एक जुजबी ओळख करून घेतली ईशान्य भारतातील 8 राज्यांची. पण आजपासून मी तुम्हाला 8 एपिसोड्समध्ये ईशान्य भारत अजून थोडं डीपली जाऊन तुम्हाला समजावून सांगणार आहे. आसाम ईशान्य भारतातील एक महत्त्वाचं राज्य. आसाममधूनच गुवाहाटी या शहरातूनच आपण ईशान्य भारतामध्ये ट्रॅव्हल करतो. ईशान्य भारतातील 8 राज्य कुठली हे आपण आधीच्या भागांमध्ये बघितलं. तसंच आजपासून या एपिसोडपासून आपण ईशान्य भारतातील एक एक राज्य आपण कव्हर करणार आहे. आज बघूया आसाम. आसामची राजधानी आहे दिसपूर आणि
पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आणि ईशान्य भारतामध्ये ट्रॅव्हल करायच्या दृष्टिकोनातून आपण गुवाहाटीला एअरपोर्टला किंवा रेल्वे स्टेशनला उतरायचं आणि ईशान्य भारतामध्ये भटकंती सुरू करायची. मी वारंवार सांगतो याचं कारण असं, कारण गुवाहाटी इट्स अ मेन गेटवे टू ट्रॅव्हल ईशान्य भारत. त्याचसोबत गुवाहाटी हे एक सेंट्रल प्लेस आहे. तिथूनच आपण आसाम, मेघालय किंवा मग अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम इथे आपण ट्रॅव्हल करू शकतो. आसाममध्ये गुवाहाटी हे जे शहर आहे, या शहरामध्ये भारतातील देवीची शक्तिपीठं जी 51 आहेत त्यातील एक शक्तिपीठ गुवाहाटीमध्ये आहे, ते म्हणजे कामाख्याचं मंदिर, कामाख्या देवीचं मंदिर. या देवीचं मंदिर इतकं सुंदर रचना केलेली आहे. त्याची जी शिल्प आहेत ती आपण तिथल्या भिंतींवरती, तिथल्या पिलर्सवरती आपण ती वेगवेगळी शिल्प बघू शकतो. तसंच ब्रह्मपुत्राचं मोठं पात्र, ब्रह्मपुत्रा नदी संपूर्ण ईशान्य भारतामध्ये ट्रॅव्हल करते, पण ती येते कुठून? चायनामधनं. चायनामध्ये या नदीचं नाव आहे सियांग आणि भारतात, ईशान्य भारतात जेव्हा ती येते तेव्हा तिचं नाव होतं ब्रह्मपुत्रा. ब्रह्मपुत्रा नदीचं विशाल पात्र जर आपल्याला बघायचं असेल तर गुवाहाटी हा एकमेव चॉईस तुमच्यासमोर. गुवाहाटीवरून आपण जातो काझीरंगाला. काझीरंगामध्ये काझीरंगा नॅशनल पार्क तर आहेच, वर्ल्ड हेरिटेज साईट आहे आणि तिथे एकशिंगी गेंड्यांचं वास्तव्य आहे. भारतात आपल्याला एकशिंगी गेंडा फक्त काझीरंगा नॅशनल पार्कमध्येच बघायला मिळतो. यासोबत तत्सम इतरही वाईल्ड लाईफ तिथे आपल्याला बघायला मिळतेच. बगळे आहेत, हत्ती आहेत, त्यानंतर वाघ आहेत. त्याचसोबत त्याच्याच पुढे गेल्यानंतर ऑर्किड पार्क आपण बघतो, जिथे 350 प्रकारची ऑर्किड्स फुलं आपण इथे बघू शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो. ही सहल जी आहे, गुवाहाटी 1 दिवस, काझीरंगाला 1 किंवा 2 रात्र आणि तिथूनच पुढे गेलं की एक इथनिक विलेज आहे. ईशान्य भारतामध्ये अनेक आदिवासी जमाती आहेत. त्यांची घरं कशी असतात, मग ते अगदी राज्यानुसार, मिझोराममधली घरं कशी आहेत, मणिपूरमधल्या घरं कशी आहेत, नागालँडमध्ये कशी असतात, या सगळ्यांची घरांची मॉडेल्स तुम्हाला या इथनिक विलेजमध्ये बघता येतात. तसंच पुढे जोराहट म्हणून एक गाव लागतं. त्या जोराहट पासून ब्रह्मपुत्रावरून आपण लॉन्चने, एखाद्या होडीने आपण माजोली बेटाकडे जातो. माजोली बेट हे नदीमध्ये वसलेलं एकमेव बेट आहे. जगातील हे एकमेव असं बेट आहे जे नदीमध्ये वसलंय. नाव काय? माजोली बेट. माजोली बेटावरती एक काम चालतं, ते म्हणजे मास्क बनवण्याचं. आपण कोरोनामध्ये वापरतो ती मास्क नाही बरं का, मुखवटे आपण ज्याला म्हणतो ते इथे बनवण्याचं काम चालतं. म्हणजे वेगवेगळ्या कार्यक्रमांमधनं आपण फॅन्सी ड्रेस स्पर्धात म्हणून जी आपण मुखवटे आपल्या घालतो ना आपण चेहऱ्यावरती, ती मुखवटे या माजोली आयलंडवरती बनतात. तसंच अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे गुवाहाटीमध्ये 2 मोठी ब्रिजेस आहेत. पहिल्या ब्रिजचं नाव आहे धोला सादिया ब्रिज. हा ब्रिज इतका विशाल आहे, 9.15 किलोमीटर्स लॉंग, इतका मोठ्या लांबीचा हा ब्रिज आहे, जो थेट आसाम ते अरुणाचल प्रदेशला जोडला जातो. याचं कन्स्ट्रक्शन सुरू झालं, या ब्रिजचं निर्माण सुरू झालं 2011 मध्ये. 2017 मध्ये त्याचं काम झालं आणि मोठा विशाल ब्रिज हा ढोला सादिया ब्रिज म्हणून प्रसिद्ध आहे. डॉक्टर भूपेन हजारिका सेतू हे सुद्धा या ब्रिजला नाव देण्यात आलंय. डॉक्टर भूपेन हजारिका कोणी नाव ऐकलंय का? आसामी गायक आहे आणि त्याला भारतरत्न अवॉर्ड मिळालाय त्यांना. त्यांची बरीच गाणी प्रसिद्ध आहेत. मुंबईतच राहायचे पूर्वी, पण काही वर्षांपूर्वीच त्यांचं नुकतंच निधन झालं. असाच एक ब्रिज आहे जो आशियातील 2nd नंबरचा ब्रिज आहे. कुठला ब्रिज आहे? बोगीबील ब्रिज. डिसेंबर 2018 मध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बोगीबील ब्रिजचं ओपनिंग करण्यात आलं. आणि हा ब्रिज कुठला आहे माहिती आहे? हा डबल डेकर ब्रिज आहे. खालून रेल्वे जाते आणि वरतून रोड ट्रान्सपोर्ट. हा सुद्धा ब्रिज आसाम आणि अरुणाचल या 2 राज्यांना जोडला गेलेला आहे. याचसोबत आसामचं एक वैशिष्ट्य म्हणजे असं की तिथे जाधव पयाँग नावाचा एक व्यक्ती राहतो. त्याला भारत सरकारने पद्मश्री दिलेली आहे.
2015 मध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते पद्मश्री हा मोठा किताब देण्यात आला. का देण्यात आला? आपल्या मुंबईमध्ये मेट्रो हवी किंवा अजून मोठ्या मोठ्या सुविधा हव्या म्हणून झाडं तोडली जात आहेत, जंगलं नष्ट होत आहेत. पण जाधव पयाम या व्यक्तीने काय केलं? तो जंगलं निर्माण करतोय, फॉरेस्ट बनवतोय, म्हणून त्याला पद्मश्री बहाल केली आपल्या भारत सरकारने. त्याला फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया असंही म्हटलं जातं. तर डॉक्टर भूपेन हजारिका ही एक व्यक्ती ज्याला भारतरत्न मिळालेले आहेत. दुसरं जाधव पयाम ही व्यक्ती ज्यांना पद्मश्री मिळाली. अजून एका गोष्टीचं, अजून एका व्यक्तीचं तुम्हाला मी माहिती सांगतो. ती आहे लचित बरफुके. 16व्या शतकामध्ये आपल्याकडे कोण होऊन गेलं? छत्रपती शिवाजी महाराज. आणि तिथेच आसाममध्ये लचित बरफुके हा योद्धा होऊन गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? स्वराज्य तर स्थापन केलंच, पण मुघलांनी या महाराष्ट्रामध्ये आक्रमण करू नये म्हणून अनेक गड किल्ले स्वतःच्या ताब्यात घेतले आणि मुघलांना थोपवून धरलं. तसंच त्याच पिरियडमध्ये 16व्या शतकामध्ये लचित बरफुके यांनी सुद्धा ईशान्य भारतामध्ये मुघलांनी येऊ नये म्हणून खूप मोठी मोठी युद्ध जिंकली आणि त्यांना तिथेच थोपवून धरलं. मुघलांना काय यायचं होतं ईशान्य भारतामध्ये? तर ईशान्य भारत हा असा आहे की ज्याला 80% आंतरराष्ट्रीय सीमा जोडलेल्या आहेत. वरती बघायला गेलो तर भूतान आणि नेपाळ आहे, अरुणाचल प्रदेश मधून म्यानमार आहे, चीन आहे, तिबेट आहे. मेघालयाच्या जवळ गेलो तर आपण बांगलादेश, त्रिपुरापासून सुद्धा बांगलादेशची बॉर्डर जोडलेली आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय सीमा जोडल्यामुळे मुघलांनी जर ईशान्य भारतावरती आक्रमण केलं तर त्यांना फार ईस्ट किंवा एशियातला जो पूर्वेकडचा जो भाग आहे ईस्ट एशिया, त्या ईस्ट एशियामध्ये त्यांना मार्केट कॅप्चर करायचं होतं आणि यांच्या मार्फतच ईशान्य भारतामध्ये जर त्यांनी शिरकाव केला असता तर ईस्ट एशियामध्ये सहजरित्या ते पोचले असते. तर थोपवून धरलं लचित बरफुके यांनी मुघलांना, म्हणूनच ते पुढे जाऊ शकले नाही. आसाममध्ये काय फेमस आहे? टीव्हीवरती बघितलं असेल ना, आसामचा चहा. तर आसामचा चहा या ठिकाणी खूप फेमस आहे. तसंच आसामचा चहाच्या मळ्यामध्ये जी मंडळी काम करतात त्यांच्या मुलांना सांभाळण्याकरता इथे आनंदालय आहे. पण ही आनंदालय कोण चालवतं माहिती? विवेकानंद केंद्र चालवतो. नचिकेताचा जसं उपक्रम त्यांनी विवेकानंद केंद्रांनी घेतला आहे तसंच तिथेही चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांसाठी त्यांनी आनंदालय आसाममध्ये सुरू केली. त्याचबरोबर 24 शाळा विवेकानंद केंद्रांनी आसाममध्ये सुरू केल्या. त्याशिवाय एक नर्सिंग कॉलेज आसाममध्ये त्यांनी सुरू केलं. खूप मोठं काम विवेकानंद केंद्राचं आहे, ईशान्य भारतामध्ये आहे. त्यामुळे आपण ज्यांच्या मार्फत भेटलोय विवेकानंद केंद्र, त्यांना आपण शुभेच्छा देऊया त्यांच्या पुढील वाटचालीसाठी. आणि आसाममध्ये अशीच भटकंती विवेकानंद केंद्राच्या मार्फत होऊ दे आणि इतरही ईशान्य भारतामध्ये भटकंती करायला मिळू दे, हेच सांगून मी इथे थांबतो. धन्यवाद. मित्रांनो, आसामविषयीची माहिती आत्ताच आपण सगळ्यांनी ऐकली. आता मी तुम्हाला एक छोटंसं टास्क देतो. यस, जसं आपण दर एपिसोडला घेतो त्याप्रमाणे आत्ताही एक टास्क. तुम्ही सगळ्यांनी एकच काम करायचं आहे. आपली ही जी ईशान्य भारतातली राज्य आहेत ना, आसाम, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, यापैकी कोणत्याही एका राज्यातल्या कोणत्याही एका खास गोष्टीबद्दलची माहिती करून घ्यायची आहे. मग तिथला एखादा खाद्यपदार्थ असो किंवा तिथला एखादा डान्सचा प्रकार असो किंवा तिथलं एखादं लोकप्रिय गाणं असो, यातल्या कुठल्याही एका गोष्टीबद्दल तुम्ही थोडीशी माहिती गोळा करायची आहे आणि त्याबद्दल तुमच्या भाषेत, तुमच्या शब्दात तुम्ही एक ऑडिओ रेकॉर्ड करून आम्हाला पाठवायची आहे. आणि आता यानंतर आपण सगळेजण शांती मंत्र घेऊन आजचा हा
आपला नचिकेताचा भाग इथेच समारोप करत आहोत. तर चला शांती मंत्राला सुरुवात करूया. पुन्हा भेटू पुढल्या भागात पुढल्या रविवारी. तोपर्यंत मित्रांनो मस्त राहा, हसत खेळत राहा, मजा करा, पुस्तकं वाचा, धमाल करा. चला मित्र हो सुरू करूयात शांती मंत्र. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.